बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळमध्ये शिंदेंची जाहीर सभा सुद्धा होणार आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणाचा दौरा करतायत। चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळमध्ये एकनाथ शिंदेंच्या सभा पार पडतात। जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला आता सध्या वेग आलेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकची जी रणधुमाळी आहे ती काही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि अशाच वेळी बघितलं तर तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा आहे ती महायुतीची होते। मी आता कुडाळ येथील पटांगणावर आहे। बघितलं तर इथे जय्यत तयारी आहे ती सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महायुतीच्या सभेला संबोधित करणार आहेत आणि इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर ही जय्यत तयारी ही जी आहे ती पाहायला मिळते। एकंदर पाहिलं तर आज सायंकाळी 4 वाजता एकनाथ शिंदे हे या जाहीर सभेला उपस्थित राहतील आणि यावेळी बघितलं तर महायुतीचे सर्व जे पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत ते इथे उपस्थित राहणार आहेत। यावेळी बघितलं तर इथले आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, माजी आमदार रवींद्र फाटक यासह पालकमंत्री नितेश राणे आणि सर्व मान्यवर आहेत ते उपस्थित राहणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदची जी निवडणूक होते त्यावेळी पाहिलं तर 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या जागा एकूण 150 जागांसाठी लढती आहेत। मात्र यापूर्वीच 25 जागांवर बिनविरोध महायुतीला विजय मिळालेला आहे। त्यामुळे 125 ज्या इतर जागा आहेत 125 जागांवर आता निवडणुका होत आहेत। त्यामुळे आज एकनाथ शिंदे काय संबोधित करतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, कुडाळ, सिंधुदुर्ग।